या 14 गावात राहणारे कोण श्रीमंत नाही आहेत, सगळे गरीब लोक आहेत. त्या गरिबांना कशाला वेठीस धरतात? त्या मतभेदा पोटी नाईक साहेब कुठेतरी आमच्या 14 गावचा बळी घेत आहेत. एवढीच अशी कणखर भूमिका आहे तर घ्या भूमिका की नवी मुंबईतली सगळी अनधिकृत बांधकाम तोडून टाका. निधी मागण्याच्या नादामध्ये नाईक साहेबांनी जी 14 गाव मला वाटतं विरोधी भूमिका घेतलेली आहे असे आम्हाला आज वाटत आहे. 14 गावांनी उत्साहाने तो साजरा केला. आता मात्र एका व्यक्तीच्या आडमुठे भूमिकेमुळे जर या गावांना त्रास होतो, यदा कदाचित जर नाईक साहेब सत्तेत असते तर 6,000 कोटीचा प्रस्ताव 14 गावासाठी त्यांनी मंजूर केला असता. मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे मंत्रालयात सगळे दलालच फिरत असतात असं त्यांचं जाहीर स्टेटमेंट आहे. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण जीवनशय वालेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत की 14 गावात तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहात आणि जी काही माजी पालकमंत्री आणि सन्माननीय आमदार गणेशजी नाईक साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिका संदर्भामध्ये आपण त्यांची संवाद साधणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. कालच जे काही पत्रकार परिषद घेतली होती किंवा या अगोदर सन्माननीय नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना सज्जड दम दिलेला आहे स्थानिक आमदार गणेश नाईक साहेबांनी की 14 गावांना 1 रुपया द्यायचा नाही. यावरती 14 गावातली भूमिका तुम्ही आहात आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहात, काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया असेल? सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सन्माननीय नवी मुंबईचे नेते गणेशजी नाईक साहेब यांनी सदर 14 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्या संदर्भात त्यांनी विधानसभेमध्ये आवाजही उठवलेला होता आणि 14 गावची आमची जी मंडळी आहे, जुनी जाणती मंडळी किंवा आताची नवीन पिढी, ही नाईक साहेबांचा खूप आदर करते आणि एका विशिष्ट उंचीवरती नाईक साहेबाला आज आमच्या 14 गावातील लोक पाहत आहेत. परंतु निधी मागण्याच्या नादामध्ये आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याशी जे राजकीय मतभेद आहेत त्या मतभेदा पोटी नाईक साहेब कुठेतरी आमच्या 14 गावचा बळी घेत आहेत असं आमचा समज झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 14 गावे समाविष्ट होऊन आज 3-4 महिने उलटून गेलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला होता आणि तसा GR प्रसिद्ध केला होता. त्याच्यामुळे 14 गावांमध्ये आनंदाचे वातावरण होते. महापालिकेने कुठेतरी या गावामध्ये काम करण्यास सुरुवात पण केलेली होती. परंतु निधी मागण्याच्या नादामध्ये नाईक साहेबांनी जी 14 गाव मला वाटतं विरोधी भूमिका घेतलेली आहे असे आम्हाला आज वाटत आहे आणि आम्ही स्वप्नात पण कधी विचार नव्हता केला की नाईक साहेब या 14 गावांसाठी एवढी निगेटिव्ह भूमिका घेतील. निधी शासनाकडून मागणे हे रास्त आहे, परंतु तो किती निधी मागावा आणि 14 गावासाठी 6,000 कोटी रुपयाचा निधी देणे शासनाला कुठल्याच याच्यामध्ये परवडणार नाही. नाईक साहेब स्वतः 15 वर्ष मिनिस्टर होते, पालकमंत्री होते, राज्याचा कारभार त्यांनी जवळून बघितलेला आहे. त्याच्यामुळे प्रशासनाचा एक वेगळा अनुभव आणि चांगला अनुभव आहे. तर त्यांनी त्यांच्या आत्माला खरोखर प्रश्न विचारावा की यदा कदाचित जर नाईक साहेब सत्तेत असते तर 6,000 कोटीचा प्रस्ताव 14 गावासाठी त्यांनी मंजूर केला असता का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बोगद्याची त्यांनी मागणी केलेली आहे, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटीवरती काही प्रश्न ते उपस्थित केलेले आहेत. तर आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की 1995 ते 2000 या पिरियडमध्ये ही गावे 14 गाव महापालिकेतच होती. त्यावेळी पण कनेक्टिव्हिटीचा प्रश्न उद्भवला होता की नाही हे जनतेने ठरवावे आणि 14 गावातील लोकांचा सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी जो शब्द आम्हाला दिलेला आहे तो त्यांनी तंतोतंत पाळलेला आहे. खासदार साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं, आमचे स्थानिक आमदार राजूदादा पाटील यांनी सुद्धा खूप सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आज 14 गावांमध्ये विकास कामे चालू झालेली आहेत. सन्माननीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून 32 करोडची कामे आम्हाला सँक्शन झालेली आहेत. एकनाथजी शिंदे साहेब यांनी 70 करोड रुपये MMRDA मार्फत वर्ग करण्याच्या महापालिकेला आम्हाला वचन दिलेलं आहे. एकंदरीत कुठेतरी नवी मुंबईमध्ये जे राजकारण होत आहे आणि
त्या राजकीय मतभेदामुळे कुठेतरी आमच्या 14 गावांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। परंतु आम्ही या संदर्भात आमचे नेते डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे आणि 14 गावांसाठी कुठेतरी सकारात्मक निर्णय आव्हाड साहेबांनी आमच्या फेवरमध्ये करून घ्यावा याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे। आणि नाईक साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेसंदर्भात आव्हाड साहेब लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची भूमिका हे आपल्या 14 गावासाठी जाहीर करणार आहेत। बरोबर। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर। या ठिकाणी आपण आलो आहोत की 14 गावातले जे 14 गाव आहेत नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेले आहेत, परंतु स्थानिक आमदार गणेशजी नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना गोपनीय बैठकीमध्ये त्यांनी दम दिलेला आहे, त्यांना सज्जड दम दिलेला आहे। 14 गावासाठी एकही रुपया तुम्ही द्यायचा नाही। या संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सन्माननीय कळमनुरा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातून ते काय प्रतिक्रिया देतात आपण ते जाणून घेऊयात। गावांच्या समावेशानंतर काही स्थानिक पुढाऱ्यांनी या 14 गावांच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे ती शासनाविरुद्धची भूमिका, हा शासनाचा निर्णय। तिथे एकही रुपयाचा निधी द्यायचा नाही, तिथे कुठलंही काम करायचं नाही, हे जर शासनाला कोणी आदेशित करत असेल आणि शासन जर त्याप्रमाणे प्रशासन महानगरपालिका प्रशासन त्याप्रमाणे वागणार असेल ते अयोग्य आहे। आत्ताचे असलेले आयुक्त यांनी सरकारने त्यांना समाविष्ट करून घेतल्यानंतर त्यांना निधी न देणं, त्यांची कामं न करणं हे बरोबर नाही। आणि आमचं या 14 गावांना पूर्ण समर्थन आहे की ह्यांना नवी मुंबईमध्येच समावेश करायला पाहिजे होता। तो समावेश झाल्यानंतर 14 गावांनी उत्साहाने तो साजरा केला। आता मात्र एका व्यक्तीच्या आडमुठे भूमिकेमुळे जर या गावांना त्रास होत असेल तर मला वाटतं की महानगरपालिकेने लोकशाहीला अभिप्रेत असलेली भूमिका घ्यावी आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाचं पालन करावं। सर, एकीकडे गणेशजी नाईक साहेब म्हणतात की यामध्ये या नगरविकास विभागानं 6000 कोटी रुपये पॅकेज द्यावं आणि नवी मुंबई महानगरपालिकेला जो जोडणारा रस्ता आहे दळणवळणासाठी त्या पूर्णसाठी 6000 कोटी द्यावं आणि जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते निष्कासित करावं, तेव्हाच हे गावं महानगरपालिकेत समाविष्ट होतील। त्यावरती काय सांगा? असे ह्यांनी ते नगरविकास मंत्र्यांशी बोलावं ना, मुख्यमंत्र्यांशी बोलावं। अरे त्यांचं म्हणणंच आहे ना, मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे मंत्रालयात सगळे दलालच फिरत असतात असं त्यांचं जाहीर स्टेटमेंट आहे। तर बाबा दलाल फिरत असतील, कोण फिरत असतील, त्यांनी जाऊन महानगरपालिकेत बोलावं, आपल्या नगरविकास मंत्र्यांशी बोलावं। गरीबाला कशाला वेठीस धरत? तिथे 14 गावात राहणारे कोण श्रीमंत नाही आहेत, सगळे गरीब लोक आहेत, त्या गरीबांना कशाला वेठीस धरतात? आणि मग एवढीच अशी कणखर भूमिका आहे तर घ्या भूमिका की नवी मुंबईतली सगळी अनधिकृत बांधकाम तोडून टाका म्हणून, ती भूमिका घ्या ना म्हणा हिंमत असेल तर। आताच जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की 14 गावं हे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत, ते शासनाचा निर्णय आहे, नगर विकास विभागाचा निर्णय आहे। आणि जे गणेश नाईक जे आमदार स्थानिक आमदार आहेत त्यांनी आयुक्तांना एकही रुपया देऊ नका असं त्यांनी विधान केलं होतं, ते विधान चुकीचं आहे। आणि ह्या संदर्भामध्ये त्यांना 14 गावांना किती कोटी निधी द्यायचा किंवा टुनेल बोगद्यासाठी 6000 कोटी द्यायचे हे नगर विकास विभाग ठरणार, किंवा अतिक्रमण जे बांधकाम झालेले ते निष्कासित करण्यासाठी ते नगर विकास विभाग ठरणार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ठरवणार। गणेश नाईक हे सांगू शकत नाहीत किंवा बोलू पण शकत नाहीत, कारण हा विकास हा नगर विकास विभागाचा विकास आहे आणि हा विषय नगर विकास विभागाचा विषय आहे। त्या माध्यमातून आज जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांना ठणकावून सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन प्रतीक सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज।